मोठे ट्रॅफिक जाम होतील. साईडने चालायचे, एका साईडने खाली चालावे, एका लाईनीत. सारंगखेडा यात्रेत पहिल्यांदाच वाहनांची ट्रॅफिकचा प्रश्न सुटला. सारंगखेडा पोलिसांचे यंदाचे नियोजनाबाबत सर्वत्र कौतुक. अनेक वर्षानंतर सारंगखेडा यात्रेत ट्रॅफिकची समस्या सुटली. याबाबत सविस्तर माहिती अशी की सारंगखेडा यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली असून या ठिकाणी ट्रॅफिकची मोठी समस्या यात्रा परिसरात निर्माण होत असायची. मात्र यावर्षी सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वतः दररोज आपल्या कर्मचाऱ्यांसोबत यात्रा परिसरात पाहणी करीत आहेत व रस्त्यावरती वाहनांना अडथळा निर्माण होणाऱ्या दुकानधारकांना समजावून सांगत दुकाने मागे करीत आहेत. यात्रेच्या प्रत्येक रविवारी 5 ते 7 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागत असायच्या. मात्र यावर्षी रविवारी 3 ते 4 लाखाच्या घरात पर्यटक फिरायला आले असताना देखील यावेळी ट्रॅफिकची समस्या निर्माण झाली नाही. म्हणून सारंगखेडा येथील सह पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल व सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण भारी यांच्यासह सारंगखेडा पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आमच्या महाराष्ट्र न्यूज साठी कल्पेश भोईसोबत वसीम पठाण, सारंगखेडा. आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या YouTube न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.